नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विधवा पेन्शन योजना पुन्हा एकदा चालू झालेली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे हे सविस्तर बघणार आहे. सोबतच मित्रांनो, कागदपत्र काय काय लागणार आहे, पात्रता काय राहणार आहे, संपूर्ण A to Z लाईव्ह प्रोसेस तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बघू शकतात अर्जाचा असा काही नमुना आहे. एकूण जो अर्ज आहे तो तुम्हाला 21 पेजेसचा दिसेल. याच्यामधून आपल्याला फक्त 4-5 पानाचा जो फॉर्म आहे तोच भरायचा आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतीही माहिती भरायची नाही. तर पुढे मी तुम्हाला सांगणार आहे कोणते कोणते पेजेस तुम्हाला महत्त्वाचे आहे, त्याची प्रिंट आउट करून तो फॉर्म भरायचा आहे. आणि ह्या पीडीएफची जी लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. हो मित्रांनो, तुम्हाला अर्जाच्या ज्या पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण बघायचे आहे आणि नंतरच अर्ज भरायचा आहे. वाटलंच तर एकदा पूर्ण अर्ज वाचून घ्या आणि नंतर भरायला सुरुवात करा. मित्रांनो, या पहिले पण कोणी तुमच्यामध्ये या अर्जासाठी अप्लाय केलं होतं व त्यांना या योजनेचा लाभ भेटला नाही, तर त्याचा मेन प्रॉब्लेम काय आहे किंवा तो अर्ज का बाद झाला, रिजेक्ट झाला, याचं पण मी तुम्हाला पूर्ण कारण पुढे सांगणार आहे. आणि सोबतच मित्रांनो, जर तुम्ही ह्या प्रकारे जर अर्ज भरला तर तुमचा जो योजनेचा लाभ आहे तो तुम्हाला 100% मिळणार आहे. आणि सोबतच हा अर्ज तुम्हाला कुठे सबमिट करायचा आहे हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर मित्रांनो, चला अर्ज भरण्यासाठी आपण सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड घ्यायचं आहे समोर. त्या आधार कार्ड प्रमाणे इथे बघू शकता तुम्हाला संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. तुमचा जो आधार कार्डवरती पत्ता आहे तो टाकायचा आहे. जन्मतारीख व वय किती आहे ते टाकायचं आहे. महाराष्ट्रातील आदिवासी आहेत का तुम्हाला इथं होय करायचं आहे. कुटुंबातील संख्या किती आहे तुमच्या ते टाकून घ्यायची आहे. कुटुंबातील सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न किती येतं तुमचं ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मित्रांनो, जातीचा प्रवर्ग देण्यात आलेला आहे. ज्या पण कास्टमधून तुम्ही येतात ते कास्ट इथं तुम्हाला समोर लिहून घ्यायचे आहे. मित्रांनो, इथे बघू शकता जे 11 नंबरचं पेज आहे हे तुम्हाला भरायचं नाही. हे जे आहे मित्रांनो ते वयोश्री योजनेसाठी देण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला कोणतीही माहिती भरायची नाही. इथे बघू शकता जो क नंबरचा पॉईंट देण्यात आलेला आहे. इथं तुम्ही निर्धार महिला आणि शेती जर असेल तुमच्याकडे तर शेतमजूर महिला इथे तुम्ही लिहू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो 12व्या पेजवरती तुम्ही आल्यानंतर इथं तुम्हाला जे डिक्लेरेशन आहे ते देण्यात आलेले आहे हे तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो स्थळ आहे व दिनांक आहे ते टाकून घ्यायचे आहे. सोबतच तुम्हाला अर्जदार जे आहेत त्यांची सही इथे करून घ्यायची आहे. एक तुम्हाला इथं साक्षीदार लागणार आहे, तो तुम्हाला साक्षीदाराचं नाव टाकायचं आहे, साक्षीदाराचे नाव आणि पत्ता टाकायचा आहे, त्यांची इथं सही घेऊन टाकायची आहे. हे अर्ज भरण्यासाठी कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला लागणार आहे. तुम्ही जवळचं कोणी पण साक्षीदार करू शकतात. आता इथे बघू शकता मित्रांनो, काही जर असे पॉईंट असले तपासणी अधिकाऱ्यांची सही किंवा तपासणी करणाऱ्यांची सही, अधिकारी असे जर काही असले तर तुम्हाला तिथं कोणतीही माहिती नाही भरायची. कारण की ते तुमचं जे असतं ते तहसीलदार किंवा तहसील ऑफिसला जो फॉर्म आहे तो जात असतो, तिथे ते सह्या करतात. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे झालेली दिसते. इथं बघू शकतात आता 12 नंबरचा जो पॉईंट आहे तिथे पण तहसीलदार यांची सही राहणार आहे, शिक्का राहणार आहे. आता इथं जे अभिप्राय आहे ते देण्यात येणार आहे किंवा ते मान्य झालेलं आहे किंवा अमान्य झालेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे बघू शकतात जे संजय गांधी निराधार योजनेसाठी समिती असते त्यांचे जे अध्यक्ष सचिव असतात त्यांच्या इथं स्वाक्षरी येत असते. तर ही जी प्रोसेस आहे ही पुढे करावी लागते. इथे बघू शकता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ मंजुराचे आदेश. तर इथं कार्यालयाचा संपूर्ण पत्ता येत असतो, तुमचं इथं नाव येत असतं, गाव कोणतं आहे, तालुका, जिल्हा, परत खाली आल्यानंतर दिनांक येते आणि दरमहा रुपये किती देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला 1500 ते 2500 रुपये भेटत असतात. तर इथे अक्षरी रुपये पण येतात आणि दिनांक येते. आता हे कसं आहे, तहसील जे नायब तहसीलदार असतात ते मंजूर करतात. त्याच्यानंतर जी बाकीची माहिती असते ते भरून घेते. तुम्हाला ही माहिती भरायची गरज लागत नाही. आता हे काही पॉईंट आहे, आता इथे बघू शकता अत्याचारी महिलांसाठी प्रमाणपत्र, हे भरायची तुम्हाला गरज नाही. हे जे पॉईंट आहे ते तुमच्या रिलेटेड येतात. संजय गांधी निराधार योजने रिलेटेड जे पॉईंट येतात, जे पेजेस आहेत तेच तुम्हाला भरायचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही तुम्हाला अर्ज किंवा पेजेस भरायचे नाही. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये हा अर्ज देण्यात येणार आहे, तो तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि पेज नंबर पण तुम्हाला तिथे लिहून दिला जाईल. ते तुम्हाला पेज आहे तेवढेच प्रिंट करायचे आहे आणि त्याच्यानंतर ते प्रिंट झाल्यानंतर तो अर्ज भरण्यासाठी सुरुवात करायची. आता हयात प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकतात. इथं नाव, इथं राहणार कुठे, तालुका, जिल्हा ही माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर इथं जे अधिकारी आहे ते सही करणार आहे, तुमचं स्थळ आणि दिनांक टाकून घ्यायचे आहे. इथे बघू शकता मित्रांनो तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र आहे त्याचा नमुना देण्यात आलेला आहे. आता इथं भरताना इथं नाव
इथं राहणार कुठे, तालुका, जिल्हा, परत इथं जे निराधार आहे त्यांच्या प्रवर्गातील कुटुंब, जमीन, एकर, घर, अंदाजे किमतीचे मालमत्ता, त्याची एकूण रुपये जी रक्कम असते ते येत असते. त्याच्यानंतर जे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी असतील यांची स्वाक्षरी इथं येत असते. तर ही काही माहिती भरायची आहे किंवा ही नाही भरली तरी जे तहसीलदार आहेत ते भरून घेतील. आता इथे बघू शकता मित्रांनो, 21व्या नंबरच्या पेजवरती आल्यानंतर जो 99 नंबर 11 आहे तो तुम्हाला भरायचा आहे. आता इथं नाव लिहायचं आहे, राहणार कुठे आहे तो तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. जवळपास तुमचा जो ॲड्रेस आहे तो आधार कार्ड प्रमाणेच पाहिजे, कारण की भरपूर जणांचे आधार कार्डवरती ॲड्रेस वेगळे राहतात आणि अर्ज करताना जो ॲड्रेस आहे तो वेगळे टाकतात. त्याच्यामुळे जो तुमचा अर्ज आहे तो बाद होतो आणि तुम्ही या योजनेतून बाद होतात. त्याच्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ भेटत नाही मित्रांनो. त्याच्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर वाचून घेऊन भरायची आहे. त्याच्यानंतर ठिकाण, दिनांक टाकायचे. त्याच्यानंतर जे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी त्यांचा सही शिक्का इथं लागत असतो. तर मित्रांनो, आता हा झाला अर्ज भरण्याचा प्रकार. पण हा अर्ज तुम्हाला सबमिट कुठे करायचा आहे, तर तुम्हाला हा अर्ज तुमच्या ग्रामपंचायतमध्ये पण देऊ शकतात. जर महानगरपालिका असेल तर तिथे पण देऊ शकतात. सोबतच तुम्ही तहसीलमध्ये पण हा अर्ज देऊ शकतात. तर मित्रांनो, ही काही प्रोसेस होती अर्ज करण्याची. या प्रकारे जर तुम्ही अर्ज केला मित्रांनो, तर तुम्ही 100% या योजनेसाठी पात्र राहतात. मित्रांनो, काही आणखी जर माहिती पाहिजे असेल, काही जर क्वेरी असतील, प्रश्न असतील, तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. इंस्टाग्राम पेजवरती पण विचारू शकतात. आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकतात. मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना पण या योजनेचा लाभ होईल. त्यांच्या पण कुटुंबामध्ये, कुठं परिवारामध्ये असतील कोणी, तर त्यांना पण याचा नक्कीच लाभ मिळेल मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.